हाय, तर आज आपण बनवणार आहोत आवळ्याचा मुरब्बा. हा हिवाळ्यामध्ये खाणं खूप पौष्टिक असतो. आपण याला वर्षभर पण स्टोअर करून ठेवू शकतो. काचेच्या बरणीमध्ये ठेवायचं. त्यासाठी मी 1 किलो आवळे घेतले. ते स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्यामध्ये. कढईमध्ये चाळणी ठेवून चाळणीमध्ये ते वाफलवून घ्यायचे आपल्याला. दहा 15 मिनिटं आपल्याला त्याला वाफलवून घ्यायचे आहे. असे करून आपल्याला 1 किलो आवळे मी वाफलवून घेतले चाळणीमध्ये. आता आपले आवळे झालेले आहेत वाफलवून. आता त्याच्या सगळ्या बी काढून घ्यायच्या आहे आपल्याला. पूर्ण आवळ्याचे बी काढून घ्यायचे आहेत. तर इथे आपल्या आवळ्यामधल्या सगळ्या बी आपल्या काढून झालेल्या आहेत. आता आपण कढईमध्ये पाक तयार करून घेऊ. पाक तयार करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे. पाण्याला थोडी उकळी आल्यानंतर 3-4 वेलदोडी टाकायची आहे त्याच्यामध्ये. आणि 1 किलो आवळ्यांसाठी आपल्याला 1 किलो साखर लागणार आहेत. पाकाला थोडा वेळ हलवत राहायचा आहे साखर जिरेपर्यंत. आता आपला पाक तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आवळे टाकून घ्यायचे आहे. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आवळ्यांना अर्धा तास पाकामध्ये होऊ द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपला पाक चांगला मुरला पाहिजे. त्यासाठी आपल्याला याला अर्धा तास होऊ द्यायचा आहे हाय फ्लेम. छान असा आपला आवळ्यांचा कलर पण बदलला आहे, बघू शकता तुम्ही. तर आपला आवळ्याचा मुरब्बा तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. अगदी मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.